श्री चामुंडा माता मंदिर प्राणप्रतिष्ठा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न। याबाबत अधिकृत अशी की धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या श्री चामुंडा माता मंदिर असून या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 2 जुलै 2026 ते 5 जुलै 2026 दरम्यान पार पडला। अतिशय भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते। आज दिनांक 5 जुलै 2026 रोजी पालकमंत्री तथा पणन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम पार पडला। तर यावेळी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर, येथील सर्व विभागातील नगरसेवक, मंदिर विश्वस्त, चामुंडा माता ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर सर व त्यांचे सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडला। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी विविध जिल्ह्यातून, विविध देशातून देखील या ठिकाणी समाज बांधव आपल्या कुळदैवताच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित झाले होते। तर अतिशय भक्तिमय वातावरणात या ठिकाणी श्री चामुंडा मातेचं विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी दर्शनासह महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। म्हणता म्हणता ती 21च्या संख्येत रूपांतर झाली आणि आज हा वटवृक्ष जो तुम्हाला पाहायला मिळतो आहे, गेल्या 3 वर्षामध्ये जे आम्ही अहोरात्र परिश्रम केले, जे माझे शिलेदार सोबत 21 त्यांच्यासोबत आणि सर्व साक्षी आहेत, या सर्वांच्या कष्टातून सहकार्यातून या आज ऐतिहासिक वस्तू आज आपण सगळे साक्षीदार आहात ते आम्ही पूर्ण करू शकलो। त्यानंतर या सुरुवातीला इथे बऱ्याचपैकी अडचणी होत्या, खूप चित्र इथं फार भकास होतं, ओसाड होतं। या ठिकाणी आम्हाला त्यावेळी वेळोवेळी पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला मदत केली आणि कार्य चालू असताना धुळ्याचे जे पत्रकार बंधू आणि प्रसार माध्यमे यांनी देखील आम्हाला त्यावेळेस बरेच योगदान दिलं प्रसिद्धीसाठी हे काम चालू असताना। कारण हे मंदिर आपलं द्राविड पद्धतीचं आहे, पहिल्यांदाच धुळ्यात बनतं आहे, त्याच्यामुळे ते आकर्षण ठरत होतं ते। आणि पत्रकार बंधू आम्हाला विचारत होते की हे कसं मंदिर होतं आहे, त्यांनी देखील आम्हाला या कार्यात प्रेरणा दिली। पत्रकार बंधूंचे देखील मी आभार मानतो। मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचे देखील ते प्रशंसा करताना कुठे कमी पडणार नाही असं वाटतं मला, तर त्यांचे देखील मी आभार मानतो। बेलपाटक साहेबांनी सुरुवातीला आम्हाला खूप, आम्ही अनुभवी लोक नव्हतो, सगळे नवीन लोक असताना आम्हाला जी आमची फळी उभी करताना त्यांचं देखील मोलाचं योगदान होतं। ते कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे ते देखील त्यांचा सत्कार आम्हाला करता नाही आला, त्यांचे देखील मी आभार मानतो। परत या अनावरण प्रसंगी त्रिशूळाच्या मागच्या आठवड्यात अनुप भैयांजवळ ट्रस्टच्या वतीने विनंती केली की भैया आम्हाला फक्त तुम्ही एवढीच विनंती आम्हाला की एखादी दुर्घटना घडू नये, पुराच्या वेळेस या नाल्याला काहीतरी संरक्षक भिंतीचं काहीतरी करून द्या आम्हाला। त्यांनी ताबडतोब विनंतीला होकार दिला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे काम ताबडतोब चालू करा। त्यांचं देखील मी आता ट्रस्टच्या वतीने आज खूप खूप आभारी आहोत। त्यानंतर या ट्रस्टचं रजिस्ट्रेशन आपलं 3 वर्षापूर्वी झालं आहे, त्याला URID आहे। संस्थेने 12A 10A देखील प्रमाणपत्र धारण केलेली आहे। त्याचप्रमाणे आता क दर्जासाठी पर्यटन क्षेत्रासाठी महापालिकेतून चव्हाण साहेब, प्रदीप चव्हाण साहेब यांच्या सहकार्याने, परत आपले सकाळचे संपादक आणि आपले ट्रस्टी निखिल भाऊ सूर्यवंशी यांच्या देखील विशेष प्रयत्नातून आणि गेल्या 6 महिन्यापासून अनुप भैयांच्या मागे लागून याचा ठराव आणि याचं महत्त्व भैयांना सांगून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झाला। आणि नंतर जयकुमार भाऊ आपले लाडके नेते सर्वांचे, त्यांना देखील आम्ही वैयक्तिक विनंती केली आणि त्यांनी देखील आम्हाला 1 मिनिटात होकार दिला। त्यांचे देखील प्रस्तावाला मंजुरीसाठी फार मोलाचे योगदान मिळाले, त्यांचं देखील मी आभार मानतो ट्रस्टच्या वतीने। आणि हे कार्य करत असताना बऱ्याचदा ज्या काही अडचणी आल्या त्यात आपले समाज बांधव असतील, जे ज्ञात अज्ञात
ज्यांचं सहकार्य मदत मला कळाली नसेल त्यांचं देखील मी खूप खूप ऋणी राहू इच्छितो. परत भाऊंना माझी विनंती आहे की माझ्या ट्रस्टच्या लोकांना शिलेदारांना आज वाटत असेल की आज आपण हे कार्यातून मुक्त होतो आहे, काहीतरी करून दाखवलं आपण. परंतु भाऊ माझं असं म्हणणं आहे, तुम्ही साक्षी याला, की मी त्यांना सांगतो की आज आपला हा पहिला दिवस आहे जबाबदारीचा, की आजपासून आपली जबाबदारी वाढली. जवळ असलेलं एकविरा मातेचं मंदिर आणि लवकरच आपल्या पालकमंत्रींच्या माध्यमातून साकार होत असलेलं 51 शक्तिपीठचं नदीपात्रातलं मंदिर, अशा त्रिसंगमाच्या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने इथं यायचा योग आला. त्याबद्दल मी ट्रस्टचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. आताच नाल्याचा विषय झालेला आहे. आपण नाले तोडतो, बांधत नाही ना. आता शुशी नाला आपण पूर्ण तोडलाय, परंतु हा नाला लवकरच संरक्षण भिंत बांधून त्याच्यावर स्लॅब सुद्धा आपण टाकून देणार आहोत, जेणेकरून कुठलीच दुर्घटना या भागात घडणार नाही. रस्ते सुद्धा कॉन्क्रीटचे या ठिकाणी आपण करून दिलेले आहे. भविष्यात कुठलंही काम असेल, नक्कीच सर्व कामं आपण मार्गी लावू. मला बाहेर जायचे असते आणि मंदिराच्या कामामध्ये फार अडथळे येतात. कारण देव परीक्षा घेत असतो की पैसे आले मंदिर बांधलं तर करोडपती लोक स्वतःचे 4-4 मंदिर बांधून देतील, पण तसं होत नाही. त्याच्यासाठी श्रद्धा आणि भक्तिभाव लागते, आणि आपल्या सगळ्यांची श्रद्धा आणि भक्तिभावाच्या माध्यमातून कणकणामधनं हे तयार झालेलं पवित्र मंदिर या चामुंडेश्वरी माताला सर्वात प्रथम मी नतमस्तक होऊन त्यांचं अभिवादन करतो आणि त्यांचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळेल ही प्रार्थना करतो.